महाराष्ट्रातील खासदारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। संसदीय अधिवेशनातील कामकाजात 100% सहभाग ठेवा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभा राज्यसभा खासदारांना सूचना। दरवर्षी परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे। प्रदूषित हवामानावर गांधी मायलेकीची प्रतिक्रिया। दरवर्षी फक्त भाषणबाजी होते। प्रियंका गांधी आणि सोनिया गांधींची टीका। अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार हे जय पवार यांच्या लग्न सोहळ्याला राहणार नाहीत उपस्थित। शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील संसदीय अधिवेशनामुळे सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत। पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या शीतल तेजवानीच्या अडचणीत वाढ। शीतल तेजवानी विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून 11 पानांचा रिपोर्ट तयार। मुंबईकरांच्या सूचनांवर भाजपचं सादरीकरण। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून सादरीकरण। आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा अभियान। पुढील 2 दिवस राज ठाकरे दिल्लीत। अनेक राजकीय मंडळी देखील लग्नाला येणार। मिताली ठाकरेंच्या भावाचं दिल्लीत लग्न। साताऱ्यातल्या स्ट्रॉंग रूमला अपक्ष उमेदवारांचा पहारा। नगर परिषद निवडणुका निकाल पुढे ढकलल्यामुळे निकालात कोणताही घोटाळा होऊ नये यासाठी अपक्ष उमेदवारांची खबरदारी। पुण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठं पाऊल। सर्व 41 प्रभागात उमेदवाराचे अर्ज घेणार भरून। पुणे मनपा निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज घेणार भरून। आघाडी किंवा युती न झाल्यास सर्व 165 जागांवर लढणार। अखेर राजभवनाचं नाव झालं लोकभवन। राज्यपालांच्या निवासस्थानाबाहेरील नावातही बदल। महाराष्ट्र लोकभवन म्हणून नवी पाटी लावली। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण। दिग्विजय पाटील यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे मागितला वेळ। आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी मागितला वेळ। यवतमाळमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ओबीसींच्या सुधारित आरक्षणासह निवडणूक घ्यावी। यवतमाळ नगर परिषदेतील अपक्ष आणि सर्व पक्षीय उमेदवारांची पत्रपरिषदेतून मागणी। सांगलीतील 8 स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा तगडा पहारा। स्ट्रॉंग रूमच्या बंदोबस्तासाठी 256 पोलिसांची नियुक्ती। ईश्वरपूर आणि तासगावमध्ये दंगल नियंत्रण पथक तैनात। छत्रपती संभाजीनगरात प्रारूप मतदार याद्यांवर 7567 आक्षेप। चुकीच्या प्रभागातील नावं दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। मनपा समोर मोठं आवाहन। राज्य निवडणूक आयोगाची पालिका आयुक्तांसोबत बैठक। महापालिकांच्या निवडणुकांबाबत होणार चर्चा। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण। नोंदणी मुद्रांक विभागाची आज सुनावणी। अमेडिया कंपनी काय दावा करणार याकडे सर्वांचं लक्ष। मुंबईतील भाऊचा धक्का ते मरीन ड्राईव्ह पर्यंत बांधण्यात येणाऱ्या ऑरेंज गेट बोगद्याच्या कामाचा शुभारंभ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कामाचा प्रारंभ। महापालिका प्रारूप मतदार यादीचा घोळ काही संपेना। कोल्हापुरातील 6 जणांची नावं बार्शी खडकवासला मतदार यादीत। यादी दुरुस्त न झाल्यास मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागणार। तोतया आयएस अधिकाऱ्याकडून खासदारांची फसवणूक। खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची फसवणूक। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांची फसवणूक। राज ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट। तब्येतीशी केली विचारपूस। विविध विषयांवर केली चर्चा। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण। आरोपी शीतल तेजवानीला अटक। पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई। शीतल तेजवानीला थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाणार। मतदान केंद्रनिहाय यादी 22 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार। दुबार मतदारांची पडताळणी करण्याची पालिकेची लगबग सुरू। विभाग कार्यालयांमध्ये त्यासाठी विशेष सुविधा करण्यात आला। सिंधुदुर्गात दत्त जयंतीचा उत्साह। माणगाव येथील टेंबे स्वामींच्या दत्त मंदिरात भक्तांची दर्शनाकरता गर्दी। तर साताऱ्यात देखील दत्त जयंतीचा उत्साह। अवधूत चिंतन गुरुदेव दत्त या नामाचा जयघोष करत उत्साहपूर्ण वातावरणात दत्त जयंती साजरी। अनेक ठिकाणी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून हा उत्सव भक्तिभावाने साजरा केला। दत्त जयंती निमित्त साई मंदिर आणि परिसरात देखील फुलांची आकर्षक सजावट। देणगीदार साई भक्त रजनी डांग यांच्या देणगीतून फुलांची आकर्षक सजावट।
दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा या दोन विशेष दिवसांचा संगम खगोलप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरणार. आज आकाशात दुर्मिळ सुपरमून दिसणार. आज दर्शन चुकलं तर थेट 24 डिसेंबर 2026 ला दर्शन. बारामती तालुक्यातील डोरलेवाडी इथे दत्त जयंती उत्साहात साजरी. दुपारी 12 वाजता पुष्पवर्षाव करून दत्त जन्मोत्सव साजरा. दत्त जन्मोत्सवानिमित्त 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन. कल्याणमध्ये श्रमजीवी संघटनेची केडीएमसी मुख्यालयावर धडक. कामगारांच्या विविध मागण्यांकरता श्रमजीवी संघटनेचं बेमुदत आंदोलन. डीजीसीए कडून इंडिगोच्या अधिकाऱ्यांना समन्स. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांसोबत इंडिगोच्या अधिकाऱ्यांची होणार बैठक. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अडचणी वाढण्याची शक्यता. 5 सदस्यीय चौकशी समितीचं कामकाज सुरू. बीएसआयचा मागील 17 वर्षांच्या लेखापरीक्षण अहवालाची मागणी. सातारा फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश संजय मेहरे यांच्याकडून होणार प्रकरणाची चौकशी. प्रकरणाच्या चौकशीकरता समिती स्थापन. भीमा कोरेगाव प्रकरणी हनीबाबूला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा. गेल्या 5 वर्षांपासून हनीबाबू अटकेत. हनीबाबूला जामीन मंजूर. नवी मुंबईत सिडको विरोधात मनसे आक्रमक. भूखंड गामी बिल्डरच्या घशात घातला. मनसेच्या सिडकोवर आरोप. दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव असलेला भूखंड विक्री केल्यानं संताप. पीएम किसान सन्मान योजनेच्या 21व्या हप्त्याचं वितरण. पीएम किसान योजनेतून काही शेतकऱ्यांना वगळलं. छत्रपती संभाजीनगरच्या 5543 शेतकऱ्यांना वगळलं. केवायसी अपूर्ण, बँक खाता आधार सेडिंग न केल्यानं वगळलं. अनेक शेतकऱ्यांना योजनेपासून राहावं लागणार वंचित. मुंबईत 7 डिसेंबरला जैन समाजाचा मोर्चा. जैन मुनी निलेशचंद्र महाराजांच्या नेतृत्वात मोर्चा. जीव, दया आणि कबूतर बचाव अभियानाचा प्रारंभ. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी करणार आंदोलन. पुण्यातील डोळस दाम्पत्याचे लुबाडलेले 14 कोटी परत मिळण्याची शक्यता. वेदिका पंढरपूरकरने पैसे देण्याची दर्शवली तयारी. पंढरपूरकरचे वकील न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरावतीत नया अकोला इथे उसळणार हजारोंचा जनसमुदाय. 6 डिसेंबर रोजी नया अकोला इथे काँग्रेसच्या वतीनं अभिवादन सभेचं आयोजन. यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात अभिवादन यात्रा. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे अहिल्यानगर महामार्गावरील वाहतुकीत बदल. 31 डिसेंबर ते 1 जानेवारी 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीत बदलाचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरात हरित सेतू हटाव प्राधिकरण बचाव. नागरिकांनी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात केलं आंदोलन. पंढरपूर राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध मागण्या. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार. सोलापूरमध्ये पोलीस पाटलांची बैठक. इंदापूर नीरा भीमा साखर कारखान्याची उच्चांकी कामगिरी. एका दिवसात 6400 मेट्रिक टन ऊस गाळप. डायमंड गार्डन ते मंडाळे मेट्रो पुन्हा लांबणीवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ न मिळाल्यानं हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला. राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता आणि नियंत्रण समितीची 7 वर्षात नाही. अनुसूचित जाती जमाती अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी 2016 मध्ये ही समिती स्थापन. छत्रपती संभाजीनगरात केंद्र सरकारच्या उम्मीद पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात वक्फ मालमत्ता नोंदणी प्रक्रिया ठप्प. अंतिम मुदत वाढवण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील टायपिंग परीक्षेत नापास झालेल्या 29 लिपिकांना अतिरिक्त आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस. समाधानकारक खुलासा न केल्यास शिपाई पदावर नियुक्ती करण्याची कारवाई होईल असं नोटीसमध्ये नमूद. आमदार हेमंत रासने यांच्या कन्येच्या विवाह माणुसकी आणि प्रामाणिकपणाच्या कौतुक सोहळ्याने गाजला. मुख्यमंत्र्यांनी केला प्रामाणिकपणाचा सन्मान. नंदुरबारमध्ये घरपट्टी पाणीपट्टीवर 50% सूट. खांडबारा ग्रामपंचायतीचा सर्वानुमते निर्णय.
चिकलठाणा विमानतळाचं नामकरण होणार. विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज होणार. लवकरच सुधारित परिपत्रक येणार. सोशल मीडियावर अभिमान व्यक्त करणाऱ्या पोस्ट व्हायरल. पंढरपुरातील गोपाळपूर रोड परिसरातील स्मशानभूमीची दुरवस्था. बैठक व्यवस्थेचं काम 2 महिन्यापासून रखडलं. परिसरात मोकाट जनावरांचाही वावर. पुण्यात सलग 6व्या दिवशी विमान उड्डाण उशीर. दाट धुकं आणि एअरलाइन्सकडून विमानाच्या देखभाल दुरुस्तीच्या विमान सेवेवर परिणाम. विमानाला उशीर होत असल्यानं प्रवाशांना मनस्ताप. नाशिकच्या तपोवनातील झाडांचा मुद्दा आता केंद्र सरकारच्या दरबारी. तपोवन येथील झाड तोडू नये यासाठी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांचं केंद्रीय मंत्र्यांना निवेदन. इंडिगोची 200हून अधिक उड्डाणे रद्द. देशभरातील विमान सेवांवर मोठा परिणाम. जायकवाडी धरणातील विसर्ग 2 डिसेंबरला थांबवला. 4 महिन्यात धरणातून तब्बल 173 टीएमसी पाण्याचा विसर्ग. छत्रपती संभाजीनगरला 10 वर्ष पुरेल इतकं पाणी सोडण्यात आलं. महसूल विभागात डिजिटल क्रांती. मंत्री बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. डिजिटल 7/12ला कायदेशीर मान्यता. फक्त 15 रुपयांमध्ये अधिकृत 7/12 उतारा मिळणार. टीईटी विरोधात राज्यातील शाळा बंदचा इशारा. टीईटी अनिवार्य करू नये अशी मागणी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 3000 शाळा बंदचा इशारा. टीईटी विरोधात शिक्षकांचा एल्गार. 5 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार मोर्चा. नवी मुंबईकरांची मागणी अखेर मान्य. सीवूड्स रेल्वे स्टेशनचं नाव बदललं. सीवूड्सचं नवीन नाव सीवूड्स दारावे करावे. रेल्वे स्टेशनच्या नावावरून भाजप सेनेमध्ये श्रेयवादाची लढाई. मनरेगा अपहार प्रकरण. आर्वीच्या गटविकास अधिकाऱ्याच्या अडचणीत वाढ. गटविकास अधिकाऱ्यावर निलंबनाची टांगती तलवार. घराच्या झाडाझडतीत 60,000ची रक्कम जप्त. रत्नागिरीत दिव्यांगांनी लुटला झिपलाईन पॅरामोटरचा आनंद. दिव्यांगांसाठी सर्व ती मदत करणाऱ्या रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचा पुढाकार. मुंबई आणि परिसरातील वायू प्रदूषणात मोठी वाढ. एकूण 19 रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांट करण्यात आले बंद. देवनार परिसरातील 4 आरएमसी उद्योगांकडून नियमभंग. प्रदूषण नियंत्रण मंडळाची मोठी कारवाई. वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉक्टर सदानंद दाते नवीन पोलीस महासंचालक होणार. रश्मी शुक्ला यांना राज्य सरकारने दिलेला 2 वर्षांचा वाढीव मुदतीचा काळ संपणार. झोपू प्राधिकरणाचा राज्य सरकारला अभिप्राय. मात्र धोरणच नसल्यानं पहिल्या मजल्यावरील रहिवाशांचं पुनर्वसन न झाल्याचा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा गृहनिर्माण विभागाला अभिप्राय. पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाचा अखेर मार्ग. अहिल्यानगर शिर्डी मार्गेच जाणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची अधिवेशनात लोकसभेत घोषणा. राज्यात शुक्रवारी शाळा बंद आंदोलन. प्रलंबित मागण्यांकरता शिक्षकांचं आंदोलन. शाळा बंद ठेवल्या. शिक्षण विभागाकडून इशारा. शिक्षण विभागाकडून वेतन कपातीचा इशारा. दत्त जयंती निमित्त अक्कलकोट नगरीत भाविकांची मांदियाळी. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन. मंदिरात दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक अक्कलकोट नगरीत दाखल. दिनांक 4 ते 7 डिसेंबर 2025 दरम्यान सलग 3 दिवस समुद्राला मोठी भरती येणार. सदर भरती दरम्यान समुद्रामध्ये 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार. तपोवनात झाडांच्या मधोमध योगासन. नाशिक योग विद्या केंद्रातर्फे योगासनं. झाडांच्या संवर्धनाचा संदेश देत योगासनं. अनेक नागरिकांचा सहभाग. तर बीडमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश. कारखानदार नमले. सर्वच साखर कारखाने देणार. 2800 पहिली उचल. यवतमाळमध्ये निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील ग्रामस्थांचा प्रकल्पाला विरोध. पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची व्यवस्था करण्याची केली शिफारस. तर बीडमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश. कारखानदार नमले. सर्व साखर कारखाने 2800 पहिली उचल देणार. इतरही बातम्यांचा वेगवान आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर.
पुतीन यांचा 2 दिवसांचा भारत दौरा. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन 4 आणि 5 डिसेंबर रोजी भारत दौऱ्यावर. 5 डिसेंबर रोजी पुतीन पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेणार भेट. भारताचा अमेरिकेशी मोठा संरक्षण करार. MH-60R हेलिकॉप्टरसाठी करार. 946 दशलक्ष डॉलर्सच्या करारावर स्वाक्षरी. दिल्ली मनपा पोटनिवडणुकीत भाजपला यश. पालिकेच्या 12 पोटनिवडणुकांमध्ये भाजपची सरशी. 7 प्रभागांमध्ये भाजपचा दणदणीत विजय. भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक फेरबदल आणि नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीच्या प्रक्रियेला गती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत संसदेतील दालनात बैठक. उत्तर प्रदेशातील भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावावर चर्चा. सुरक्षा दलाचे जवान नक्षलवाद्यांमध्ये चकमक. छत्तीसगडच्या बिजापुरात चकमक. 12 नक्षलवादी ठार तर 3 जवानही शहीद. देशात आणीबाणीचं वातावरण. ममता बॅनर्जींची केंद्रावर जोरदार टीका. राज्याला मिळायला हवा असलेला निधी केंद्र देत नाही, बॅनर्जींचा आरोप. रुपयाची नीचांकी 90 व्यापारी करार. अनिश्चिततेसह परकीय गुंतवणुकीचं निर्गमन. अर्थव्यवस्थेनं तिमाहीत नोंदवलेल्या अपेक्षेपेक्षा सरस 8.2% वाढीचा दर. आणि भांडवली बाजारात सेन्सेक्स निफ्टीला नवीन उच्चांकांची चाहूल. छत्रपती संभाजीनगरात रासायनिक खतांच्या किमतीत 200 ते 250 रुपयांची वाढ. शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडण्याची भीती. खतांच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळमध्ये CCI कडे कापूस विक्रीसाठी शेतकरी उत्सुक. ऑनलाईन सर्व्हर ठप्प झाल्यानं प्रक्रिया खोळंबली. शेतकऱ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना. नाफेड NCCFच्या कांदा खरेदी घोटाळ्याचे हायकोर्टाने दिले चौकशीचे आदेश. 16 जानेवारी 2026 पर्यंत आर्थिक गुन्हे विभागाला अहवाल द्यायचे निर्देश. कोणीही आपल्यापेक्षा सुंदर असू नये म्हणून महिलेकडून पोटच्या 3 चिमुकल्या मुलींची हत्या. हरियाणाच्या पानिपतमधील खळबळजनक घटना. क्रूर महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. अकोल्याच्या हिवरखेडमधील आरोग्य केंद्रात सावळा गोंधळ. ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले मांसाचे तुकडे. आरोग्य केंद्रात अवैध गर्भपाताचा संशय. खराडी परिसरात वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीतील गुंडांची धिंड. पोलिसांची आरोपींनी गुडघ्यावर चालवत काढली धिंड. तर नाशिकमध्ये बनावट शालार्थ ID प्रकरणी निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनींना अटक. आतापर्यंत 9 जण ताब्यात. आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. गांधीधाम ते बंगळूर एक्सप्रेसमध्ये चोरी करणाऱ्या हरियाणातील टोळीला अटक. मिरज रेल्वे, पुणे RPF आणि दिल्ली गुन्हे शाखेची कारवाई. अहिल्यानगरमध्ये ST बसमध्ये दागिने चोरणारे बंटी बबली जेरबंद. 9 लाखांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. विविध ठिकाणी दोघांविरोधात गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न. चंद्रपुरातील पोंभुर्णा परिसरात खंडणीचा प्रकार. वेळवा अंधेरी नदीवरील रेतीघाट कामादरम्यान प्रकार. कामात अडथळे निर्माण करून मागितली खंडणी. खंडणी प्रकरणात काँग्रेसच्या युवा नेत्याला अटक. युवा नेते वैभव पिंपळशेंडे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल. नालासोपाराच्या चंदन नाका येथील रस्त्याच्या मधोमध मुख्य गटाराचे झाकण तुटलं. झाकण तुटल्यानं रस्त्यावर अपघाताच्या प्रमाणात वाढ. खड्डा दिसण्यासाठी टेम्पो चालकांनी खड्ड्यात बांबूला मडकं अडकवून उभं केलं. शिरूर तालुक्यातील बिबट्या जेरबंद. रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरातील बिबट्या जेरबंद. LG फियाट कंपनीच्या परिसरातील बिबट्या जेरबंद. बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.